आज आपण बहुभुजाकृती संबंधित काही गैरसमजुती आणि होणारी सामान्य चूक पाहणार आहोत. चुकीची कल्पना एक. खाली दर्शविलेल्या आकृतीवरून बहुभुजाकृती म्हणजेच पॉलिगॉन ओळखा. काही मुलांना बहुभुजाकृतीची योग्य संकल्पना लक्षात येत नाही. त्यांना असे वाटते की ह्या सगळ्या आकृती आकारबंद आहेत, म्हणून त्या आकृती बहुभुजाकृती आहेत, म्हणून ते पर्याय एक हे चुकीचे उत्तर देतात. काही मुलांचा असा समज आहे की केवळ मोठ्या आकृत्याच बहुभुजाकृती असतात. आकृती क्यू लहान दिसत असल्याने ते त्यास बहुभुजाकृती मानत नाहीत. ते पी, आर आणि एसला बहुभुजाकृत समजतात आणि पर्याय 2 हे चुकीचे उत्तर देतात. योग्य समज म्हणजे बहुभुजाकृती ही रेषाखंड म्हणजेच लाईन सेगमेंट्सपासून तयार झालेली बंद आकृती. दर्शवलेल्या आकडेवारीमध्ये पी, क्यू आणि आर रेषाखंडांनी बनलेले आहेत, म्हणून बहुभुजाकृत आहेत. परंतु आकृती एस संपूर्णपणे रेषाखंडांद्वारे बनलेली नाही, म्हणून ती बहुभुजाकृत नाही. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये केवळ पी, क्यू आणि आर या बहुभुजाकृत आहेत, म्हणून दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे पर्याय 3. चुकीची कल्पना 2. खाली दिलेल्या पर्यायांमधून दिलेल्या चुकीच्या बहुभुजाकृतीचे नाव शोधा. काही मुलांचा असा गैरसमज आहे की बहुभुजाकृतीची नावे कोणत्याही क्रमाने लिहिली जाऊ शकतात. आकृतीमधील शिरोबिंदूंना ए ते एफ अशी नावे दिली आहेत. मुले शिरोबिंदूंच्या क्रमाकडे दुर्लक्ष करतात आणि बहुभुजाकृतीला ए, बी, सी, डी, ई, एफ अशी चुकीची नावं देतात, म्हणून पर्याय 1 दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. काही मुलांचा असा समज आहे की बहुभुजाकृतीला नाव देण्यासाठी बहुभुजाकृतीच्या डाव्या बिंदूपासूनच सुरुवात केली पाहिजे. त्यांना वाटतं की बहुभुजाकृतीचे नाव एफ किंवा ए बिंदूपासूनच सुरू होईल, डी पासून नाही, म्हणून ते विचार करतात की पर्याय 3 मध्ये दिलेली नावे चुकीची आहेत. म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 आहे, पण हे चुकीचे आहे. योग्य समज म्हणजे आपण शिरोबिंदूचा उपयोग करून कोणत्याही बहुभुजाकृतीला नाव देऊ शकतो. नाव देताना आपण कोणत्याही शिरोबिंदूपासून सुरुवात करू शकतो आणि सीमारेषेवर कोणत्याही एका क्रमाने जाताना अनुक्रमात लिहू शकतो. अशा प्रकारे दिलेल्या बहुभुजाकृतीचे नाव FECDBA किंवा DCEFAB अशा दोन्ही प्रकारे देऊ शकतो. म्हणून पर्याय 2 आणि पर्याय 3 मध्ये योग्य नावे दिली आहेत, म्हणजे ते पर्याय दिलेल्या प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. आता कायम होणारी एक साधी चूक पाहूया. खालील बहुभुजाकृती बघा. रेषाखंड BD हा या बहुभुजाकृतीची एक कर्णरेषा म्हणजे डायगोनल आहे का? विचार करा. चला बघूया. काही मुलांना वाटतं की रेषाखंड BD बहुभुजाकृतीच्या बाहेर आहे, म्हणून ही कर्णरेषा असू शकत नाही, पण ही चुकीची समजूत आहे. योग्य समजूत आहे की जर आपण बहुभुजाकृतीच्या 3 शीर्षबिंदूंना जोडले तर त्या संलग्न म्हणजेच ॲडजेसंट नाही, तेव्हा आपल्याला एक कर्णरेषा मिळेल. उलट ती आकृती बाहेरही असू शकते. मग आज आपण बहुभुजाकृती संबंधित होणाऱ्या काही गैरसमजुती आणि एक साधी चूक पाहिली.